60 लाख लाडक्या बहिणी बाद होणार, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांचा दावा। तर निकष डावलून लाभ घेतलेल्या बहिणींचे अर्ज बाद करा, भुजबळांची मागणी। कराडवर 302 आणि मोक्का लावण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुखांच्या भावाचं टाकीवर चढून आंदोलन। तर मध्यस्थी करण्यास आलेल्या पोलीस अधीक्षकांवर मस्साजोगच्या संतप्त महिलांनी बांगड्या फेकल्या। बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन। आतापर्यंतच्या तपासाचा घेतला आढावा, एकही आरोपी सुटता कामा नये, फडणवीसांचे आदेश। पालिका निवडणुकीमध्ये विरोधकांना एकही जागा जिंकू देऊ नका, भाजपच्या महाधिवेशनात अमित शहांचा निर्धार। पंचायत ते संसद भाजपच, शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये बदल होणार, नव्या प्रदेशाध्यक्षांसाठी हालचाली सुरू। सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार, डोमेसाईलची अट शिथिल करणार, मंत्री शिरसाठ यांची माहिती। एकाच कुटुंबाला दुसरं घर घेण्यासंदर्भातही नियमात बदल होणार। सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान देण्याचेही निर्देश। लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद, दरामध्ये घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक आक्रमक, निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू, MSRDCचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव। सोशल मीडियावर स्टेटस टाकलं आणि पुढच्या काही क्षणात भीषण अपघात झाला। लोखंडी सळ्या अंगात शिरल्यामुळे 6 जणांचा मृत्यू, नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये एसटी बस दरीत कोसळली, बस झाडाला अडकल्यानं मोठा अनर्थ टळला, 7 प्रवासी जखमी। मुंबईच्या वेशीवर अवजड वाहनांना 2027 नंतरही टोल वसुली सुरू राहणार असल्याची शक्यता। छोट्या वाहनांना टोलमुक्तीचा भार अवजड वाहनांवर पडणार। 900 वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात, नंदीध्वज मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी। अवघ्या 14 वर्षांच्या इरा जाधवचं त्रिशतक, मुंबईकडून महिलांच्या अंडर-19 क्रिकेटमध्ये नवा विक्रम। 144 वर्षानंतर होणारा महाकुंभ मेळा आजपासून सुरू, पौष पौर्णिमेनिमित्त पहिलं शाही स्नान, 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर। कॅलिफोर्नियातील आग आटोक्यात आणण्यात अद्याप अपयश, 13 लाख कोटी खाक, आगीत भारतातील 4 राज्यांच्या बजेट एवढं नुकसान। नमस्कार, संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं। बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भातली। होय, लाडक्या बहिणींची आता नव्यानं चौकशी झाल्यास 60 लाखाहून अधिक लाडक्या बहिणी या योजनेतून बाद होतील, असा दावा केलाय ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी। तर विनायक राऊत हे सरकारचा भाग आहेत का, असा सवाल मग मंत्री शंभूराज देसाई यांनी विचारलाय। केवळ आणि केवळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिंदे गट आणि अजयदादा यांना मतदान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट 3.5 कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले। केवळ आणि केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते। आत्ता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत। विनायक राऊतांना काय आकडेवारी माहिती आहे? विनायक राऊत कोण आहेत? सरकारचा भाग आहेत का? सरकारच्या वतीनं अधिकृतपणे काय सांगितलंय का कोणी? ह्या केवळ वावड्या उठवायच्या आणि समाजामध्ये आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचा एवढाच विरोधकांचा प्रयत्न आहे। याच्यापूर्वी सुद्धा महिला बालकल्याण खात्याच्या माननीय मंत्री महोदय आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं ही योजना कुठेही बंद केली जाणार नाही। तर लाडकी बहीण योजनेचा नियमाबाहेर लाभ घेतलेल्या बहिणींनी आपले अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा सरकारनं त्यांच्याकडून दंडासहित वसुली करण्याची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केलेली आहे।
मात्र आत्तापर्यंत दिलेले पैसे वसूल करण्यात येऊ नये असं देखील पुढे भुजबळांनी म्हटलंय. तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये. याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं, या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे. महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोलले. नाही, मला माहीत नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे. कोणावरही फार कारवाई होणार नाही. नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते. तर सरपंच हत्येप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन केला. सरपंच हत्येप्रकरणी फडणवीसांनी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा देखील घेतलेला आहे. या प्रकरणात एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. तपासामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. सरपंच देशमुख कुटुंबाच्या आंदोलनाची दखल प्रशासनानं घेतली. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये देशमुख कुटुंब पोहोचणार आहे आणि यावेळेस SIT CIDचे वरिष्ठ अधिकारी देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत. यावेळेस गुन्ह्याच्या तपासाबाबत देशमुख कुटुंबानं मागितलेली माहिती देण्याचीही शक्यता आहे. आज सकाळी सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून त्यांच्या भावानं एल्गार पुकारला होता. वाल्मिक कराडला मोक्का लावा आणि हत्येचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी धनंजय देशमुखांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. धनंजय देशमुख यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. टाकीवर चढण्यासाठी असलेली शिडीच काढून घेतल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. धनंजय देशमुखांचं कुटुंब सुद्धा टाकीवर पोहोचलं होतं. अखेर मनोज जरांगे पाटील, पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या मनधरणीनंतर 2 तासांनी धनंजय देशमुख यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. जरांगेंची गळाभेट घेत धनंजय देशमुखांनी मग यावेळेस काम सोडलं. मी न्याय मागतोय, दुसरं काही मागत नाही. माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या. हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी. तर यावेळेस नेमक्या काय मागण्या देशमुख कुटुंबियांच्या होत्या त्या देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वाल्मिक कराडवर मोक्का लावा ही प्रमुख मागणी होती. कराडला खून आणि अपहरण प्रकरणी आरोपी करा. फरार आरोपी कृष्ण आंधळेला तातडीनं अटक करा. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदेंनी हा खटला लढवावा. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना तपास अधिकारी नेमा. तर सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून त्यांच्या भावानं आज एल्गार पुकारला. धनंजय देशमुखांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील सुद्धा यावेळेस तातडीनं घटनास्थळी पोहोचले. धनंजय देशमुखांनी खाली यावं अशी विनंती मनोज जरांगेंनी केली. धनंजय देशमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न मनोज जरांगेंनी केला होता. या खाली आहे, खाली आहे, खाली आहे. तुम्ही खाली आहे. होय दादा, तुम्ही खाली आहे. सगळा समाज तुमच्या पाठीशी. तुमची गरज आहे बाबा. भयाला न्याय द्यायचा संतोष भायला. खाली आहे तुम्ही खाली आहे. प्लीज माझी विनंती आहे. मी यांचा जीणं मुश्किल करेल. तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी नका करू. माझा समाज लहान नाही. जीणं मुश्किल करेल राज्यात यांचं. खाली आहे. माझी विनंती आहे. आत्महत्या नाही करायची. या खाली आहे, खाली आहे. दरम्यान वस्ताचूकच्या आंदोलकांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यावर बांगड्या फेकून आपला निषेध व्यक्त केला. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आणि यावेळेस त्यांनी पोलीस अधीक्षकांवर बांगड्या फेकून निषेध केलेला आहे. एसपींच्या अंगावर थेट बांगड्या फेकण्यात आल्या आणि त्यांचा निषेध यावेळेस ग्रामस्थांनी केलेला आहे. आमचं
आमचा संतोष अण्णा गेला ती गेला आणि धनुला सुद्धा आमच्या अपहरण केलंय का काय केलंय हे आता हुडकून द्या. हो शोध लावून द्या त्याचा. आज सकाळपासून संतोष गायब आहे इथं. हो सगळं हळहळ तळतळ करायला लागले. आज आमचा संतोष गेला ती गेला पण अजून धनंजयचं बी तेच झाले. कशामुळे झाले तुम्ही का लक्ष द्यायनात? कशामुळे लक्ष द्यायनात? फाशी झाली पाहिजे त्याला. हा आमचं तेच त्या वाल्याला फाशी झालीच पाहिजे. तर आमच्या घरासमोर पोलिसांचा ताफा आहे तरीही काका पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. मग पोलीस काय करतायत? माझे वडील गेले, उद्या काकाला गमावलं तर आम्ही काय करायचं, असा सवाल देशमुखांची मुलगी वैभवीने विचारलाय. चूक नाही ना, हे मान्य आहे तुम्हाला. माझा चाचा घरी असताना पोलीस प्रशासनाचा ताफा आमच्या घराशेजारी असताना माझा चाचा हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा? आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? आणि जसं आज चाचा वरी गेलाय इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन मग पुढचं बघून घेईल. जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस मंत्री धनंजय मुंडेंना थेट इशारा दिला. देशमुख परिवारातल्या एकाही माणसाचं काही झालं तर मुंडे टोळीला सोडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला. आरोपी खंडणीतला असो किंवा मग धनंजय मुंडेंच्या टोळीचा, त्याचं जगणं मुश्किल करेन असा इशाराच जरांगेंनी दिलाय. तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करून आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल. तर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी बीडमधील पोलीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खून प्रकरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बैठक झाल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. यापूर्वी आमदार सुरेश धस यांनी खंडणीसाठी वाल्मिक कराड आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांची मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाल्याचाही आरोप केला होता. की 12 तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माझी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली. मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय. 12 तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मग यांच्या बंगल्यावर पोलीस आणि हा जो खंडणीखोर आरोपी यांची भेट झाली. तर वाल्मिक कराड नंतर त्याचा मुलगा सुशील कराडला अटक होण्याची शक्यता आहे. सुशील कराडच्या विरोधात दाखल असलेल्या फिर्यादीवर सोलापूर कोर्टात सुनावणी सुरू झाली आणि यावेळेस सोलापूर कोर्टानं MIDC पोलीस स्टेशनला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सुशील कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात सोलापूर कोर्टात खासगी फिर्याद दाखल आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे. सुनावणी दरम्यान आज BNSSच्या नवीन तरतुदीप्रमाणे पोलिसांचे म्हणणे आवश्यक असल्याने न्यायालयाने MIDC पोलीस ठाणे सोलापूर यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आणि सुनावणीस पुढील 20/1/2025 ही तारीख नेमण्यात. मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीचं कार्यालय मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर होतं. मात्र आता हे कार्यालय 7व्या मजल्यावरून हलवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना हे कार्यालय देण्यात आलेलं आहे. मात्र आता दालन कुठे दिलं जाणार हे अद्यापही कळू शकलेलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाप्रकरणी सरकारची भूमिका आणि मनसुबा नेमका काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. असं वाटतं की कार्यालय इकडे तिकडे झालं म्हणजे त्या समितीचं कामकाज इकडे तिकडे झालेलं नाही, कामकाज थांबलेलं नाही. जे मराठा समाजाला विशेषतः मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे लोकांना कुणबी समाजाचा जो दाखला द्यायचा आहे त्या संदर्भातली ती शिंदे समिती आहे. राज्यामध्ये देखील हे दाखले तपासण्यासाठी ती शिंदे समिती आहे. त्याचं कामकाज कुठे थांबणार नाही. मला असं वाटतं कार्यालय शिफ्ट होण्यासाठी जर काही पाठीपुढे झालं असेल तर त्याचा गैरसमज कोणी पसरवू नये.
शिर्डीतील महाधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा भडीमार केला होता. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे, असा पलटवार संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरेंनी दगाफटका केलेला नाही, तर गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम मोदी शहांनी केलं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को, विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर कर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है. गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता. या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना, तर ते भारतीय जनता पक्षानं, खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. आणि समोर बसलेले गुलामांच्या अवलाद टाळ्या वाजवते. ज्याने या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताठ मानेने उभं केलेलं आहे. लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शरद पवारांची आज भेट घेतली. राजकीय परिस्थितीवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आज संजय राऊत हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले. त्यांनी यावेळेस राजकीय परिस्थितीवर चर्चा देखील केलेली आहे. कालच अमित शहांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता दिलेल्या आहेत. पणन आणि विभागाच्या 100 दिवसांचा आढावा बैठक आज झाली आणि या बैठकीमध्ये फडणवीसांनी या सूचना केल्या. समृद्धी महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्यात यावं. या हबच्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उभारल्या जाव्यात आणि तशा प्रकारचा आराखडा तयार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिलेल्या आहेत. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसं कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावं असे निर्देशही फडणवीसांनी दिलेले आहेत. नागपूर ते गोवा या 805 किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शक्तीपीठ महामार्गाला सरसकट विरोध नाही. नागपूर ते सांगलीपर्यंतचे शेतकरी सकारात्मक आहेत. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी अलाइनमेंट बदलण्याची मागणी केली आहे आणि याबाबत काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. शक्तीपीठ महामार्गाला सरसकट विरोध नाही आहे. शक्तीपीठ महामार्गाला नागपूरपासून सांगलीपर्यंत शेतकऱ्यांनी सह्या करून दिल्यात की हा महामार्ग करा. फक्त कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. आणि मी काल कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करत होतो, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला हवं आहे पण तुम्ही अलाइनमेंट चेंज करा. तर आता मी त्याची कोल्हापूर जिल्ह्यातली नवीन अलाइनमेंट शोधतो आहे, त्यामुळे तोही महामार्ग आम्ही पूर्ण करू. तर शक्तीपीठ महामार्गाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत पाहूयात. नागपूरपासून वर्धा, यवतमाळ, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, परभणी असा हा महामार्ग जाणार आहे. सोलापूर, त्यानंतर धाराशिव आणि कोल्हापुरातून थेट सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गातून गोव्याला हा महामार्ग जाणार आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यासह वापरकर्त्यांवर नाशिक पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. नायलॉन मांजा विक्री आणि वापरकर्त्यांवर आता गुन्हा सदोष मनुष्यवधाचा दाखल करण्यात येणार आहे, तसा कलम समाविष्ट करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच नाशिक पोलिसांकडून या कलमाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यामुळे त्यांच्या पालकांवर कारवाई होणार आहे. नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर 26 गुन्हे दाखल झाले होते, त्यामध्ये 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. याच नायलॉन मांजामुळे अनेक लोक गंभीर जखमी होत आहेत, अनेकांचे मृत्यू देखील झालेले आहेत. त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. 11 तारखेपर्यंत आपल्याकडे एकूण 26 गुन्हे दाखल होते, त्यामध्ये जवळपास 29 आरोपी होते. आपण त्या सर्व गुन्ह्यांना अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हे
भारतीय न्याय संहितेचे 110 कलम आपण वाढ केलेली आहे सर्व गुन्ह्यांना. आपण त्यामध्ये 9 बालकांचे जे वडील आहेत त्यांना आरोपी केलेला आहे. तर जप्त केलेला नायलॉन मांजा पोलिसांकडून नष्ट करण्यात आलेला आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जवळपास 18 लाख रुपये किमतीचा नायलॉन मांजा नष्ट करण्यात आलेला आहे. रोड रोलर चालवत हा मांजा नष्ट करण्यात आलेला आहे. आपण नागपूर सिटी पोलीस माननीय CP सरांच्या संकल्पनेतून से नो टू नायलॉन मांजा हा उपक्रम राबवत आहोत. त्याच्यामध्ये झोन 5 येथील आमचे सर्व इथे सिनियर पीटर्स सिनियर इन्चार्जेस देखील अवेलेबल आहेत. या सर्वांच्या मेहनतीतून आपण जवळपास 80 गुन्ह्यांचा एक 18 लाखाचा मुद्देमाल इथे नष्ट करत आहोत. यानंतर बातमी सिडकोच्या द्वारे घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण सिडकोच्या घरांच्या किमती आता कमी होणार आहेत. मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या घरांची विक्री करण्याची प्रक्रिया चालू आहे, मात्र सिडकोची घरं फारच महाग आहेत अशी तक्रार सामान्यांकडून केली जात होती आणि त्यावर आता सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मोठी माहिती दिली आहे. तसंच मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाऊ नये यासाठी म्हणून सिडकोच्या जाचक अटी शिथिल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एका कुटुंबात याआधी सिडकोचं घर असेल तरी परत एकदा संबंधित कुटुंबाला दुसरं घर घेता यावं यासाठी म्हणून अटीत बदल करणार असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलंय. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून वैभव नाईक आणि नारायण राणे आमने सामने आले. 15 दिवसात चिपी विमानतळ सुरू करा, अन्यथा विमानतळाला टाळं ठोकणार असा इशाराच ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी दिलेला आहे. तर तू टाळं मारूनच दाखव, तुझ्या घराला टाळं मारणार असं आव्हान राणेंनी दिलेलं आहे. चिपी विमानतळ सुरू होऊन गेले अनेक वर्ष झाली. हे विमानतळ राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं, परंतु या विमानतळामध्ये मुंबईची सेवा गेले वर्षभर बंद आहे आणि त्यानंतर पुणे, बेंगलोर ह्या सेवा सुद्धा हळूहळू बंद होत चाललेल्या आहेत. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे राणे साहेब. गेल्या 2-4 महिन्यापूर्वी आम्ही बघितलं की एक पत्र दिलं की विमानतळामध्ये विमान सुरू व्हावं म्हणून, परंतु अजूनही हे विमान सुरू झालं नाही. हे आपलं अपयश आपण लपवत आहे. विमानतळ सुरू मुंबई विमानतळ नाही सुरू झालं तर हे आम्हाला टाळं ठोकावं लागणार. यांनी काय प्रेरणा माहिती आहे ते कसे उद्योग आणावेत, कसा विमानतळ आणावं, कसा सुरू करावं. एक गंध तरी आहे. 5 मिनिटं शुद्ध मराठीतून त्या सभागृहात कधी बोलले काय? 10 वर्ष होते आमदार म्हणे मी टाळं मारणार विमानतळाला. टाळं कधी जातो सांग रे मला. टाळं मारूनच दाखव. मी आज सांगायला आलोय ते मारूनच दाखव. नाही तुझ्या घराला जाऊन टाळं मारलं ना तर नारायण राणे नाव सांगणार नाही, नाव सांगणार. आणि आता बातमी पुण्यातून आहे. पुण्यानं नवा बहुमान मिळवलेला आहे. वाहतूक कोंडीच्या विळख्यात पुणे शहर अडकलंय. आता यातच जागतिक वाहतूक कोंडीत पुण्यानं शहर 4थ्या क्रमांकाचा हा बहुमान मिळवलाय. वाहनांची संख्या वाढल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी पुण्यामध्ये 33 मिनिटांचा वेळ लागतो. टॉमटॉम या डॅनिश संस्थेनं जगभरात केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा जर ट्रॅफिक कंजेशन आणि जो स्पीड कमी होतोय हा जो इश्यू आहे त्याला जर सॉल्व्ह करायचा असेल तर बसेसशिवाय पर्याय नाही. आणि जे आपलं वाहतुकीचं बजेट आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि PCMC दोन्हीचं जवळजवळ 1000 करोडचं फक्त वाहतुकीचं बजेट आहे. तर खरं सांगायचं त्यातलं किमान 50% हे चालणे, बस आणि सायकल ह्यांच्यासाठी दरवर्षी राखून ठेवलं पाहिजे. अशा दृष्टीने गेलो तरच होईल. आज त्याची पर्सेंटेज फक्त 20% आहे. फक्त 20% आपण म्हणतोय की आम्हाला बसेस चांगल्या हव्या आहेत वगैरे, पण खर्च खूप कमी करतोय. विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चांगलाच चोप दिलाय. रत्नागिरी शहरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पालकांनी शिक्षकाला चोपलाय आणि त्यानंतर शाळेतील शिपायानं पालकांवर हात उचलला. दरम्यान पोलिसांनी छेड काढणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेतलाय. तसंच त्याचं शाळेतून निलंबन करण्यात आलेलं आहे. तो कंत्राटी पद्धतीनं शाळेत काम करत होता. परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना घडली असं निदर्शनात प्रथम दर्शनी येतंय. आम्ही त्या शिक्षकाला
लगेचच बडतर्फ केलेला आहे. त्याला कुठच्याही प्रकारचा पाठिंबा किंवा त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल. पालघरमध्ये शेतात चक्क बनावट नोटांचा कारखाना टाकण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी या बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय. भायखळ्यामध्ये बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला मुंबई पोलिसांनी पकडलं आणि त्यांच्याकडे बनावट नोटा सापडल्या होत्या. या आरोपींच्या चौकशीत पालघरमधल्या नोटा बनवणाऱ्या कारखान्याची माहिती मिळाली. मुंबई पोलिसांनी सापळा रचून मग पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. सध्या महाराष्ट्रभर गावोगावच्या जत्रांचा हंगाम सुरू आहे. कुठे कुस्त्यांचा फड तर कुठे बैलगाड्यांची शर्यत, अशी एकंदरीतच धूम सुरू आहे. आणि याच गावगावच्या जत्रांचा घेऊयात आढावा या बातम्यांमधून. आज सोलापूरकरांनी याची देही याची डोळा अनुभवलाय अनुपम अक्षता सोहळा. सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील अक्षता सोहळा आज पार पडला. वाजत गाजत मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक सिद्धरामेश्वर पांडुऱ्यापर्यंत निघते. मंदिर परिसरातील संमप्ती कट्ट्यावर सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा विवाह सोहळा यावेळेस पार पडतो. रंगीबिरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला संमत्ती कट्टा इथं भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहानं जमलेल्या लाखो भाविकांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. सर्वसामान्य जनतेसोबतच यावेळेस या सोहळ्यामध्ये लोकप्रतिनिधींनी देखील सहभाग घेतला होता. सिद्धरामेश्वराचा हा अक्षता सोहळा, ज्याला सुमारे 900 वर्षांची अखंड परंपरा आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या या अक्षता सोहळ्यासाठी सोलापुरात महाराष्ट्र तसंच देशभरातले भाविक उपस्थित राहतात. तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवी गडावर काळूबाई यात्रेला सुरुवात झाली आहे. सकाळी 6च्या सुमारास जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. सकाळी 7च्या सुमारास देवीची पारंपरिक आरती पार पडली. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये भाविकांनी या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 2005 मध्ये या ठिकाणी खूप मोठी दुर्घटना घडली आणि यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कठोर पावलं उचलत या ठिकाणी सुरू असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्यात आल्या होत्या. प्रशासनाच्या वतीनं देवीच्या मंदिर परिसरात वाद्य वाजवायला तसंच पशुहत्येलाही बंदी करण्यात आलेली आहे. तर आता पाहूयात महाकुंभ मेळ्यासंदर्भातल्या बातम्या. जगातला सर्वात मोठा मेळा असलेला महाकुंभ मेळ्याला आजपासून प्रयागराजमध्ये सुरुवात झाली. पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं स्नान पार पडलं. तब्बल 1.5 कोटी भाविकांनी डुबकी मारत इथं स्नान केलेलं आहे. आजपासून पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा हा महासागर लोटणार आहे. तर 45 दिवसांनी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याची सांगता होणार आहे. महाकुंभसाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. महाकुंभ मेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. यंदा 40 कोटी भाविक कुंभमेळ्यामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे. पंचेचाळीस दिवस 40 कोटी भक्तांचा हा महासागर इथं लोटणार आहे. स्नानासाठी म्हणून एकूण 41 घाट आणि 9 कायमस्वरूपी घाट असतील. तसंच 1.5 लाखांच्या वर तंबू आणि 15,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 13,000 रेल्वे तसंच 200 चार्टर्ड विमानांची सोय देखील इथं आहे. भाविकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तसंच फायर फायटिंग बोटही तैनात करण्यात आलेल्या आहेत.